सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून धुळ्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका 15 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात 3 तरुणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला। विशेष म्हणजे या गुन्ह्यासाठी देवपूर परिसरातील एका कॅफेमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नकाणे गावात राहणाऱ्या आणि 10वीत शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला परिसरातीलच 3 तरुणांनी संगनमत करून जाळ्यात ओढले। गेल्या 11 महिन्यांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता। एका तरुणाने अगोदर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली, मात्र तिच्या चुकीच्या सवयी आणि व्यसनाधीनता लक्षात आल्यावर पीडित मुलीने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला। याचा राग आल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली। यानंतर याच तरुणाच्या दुसऱ्या एका ओळखीच्या मित्राने मध्यस्थीचा आव आणून तिला लग्नाचा आमिष दाखवत तिसऱ्या एका तरुणाच्या जाळ्यात ओढला। पीडितेच्या अज्ञाताचा गैरफायदा घेत देवपूर भागातील एका कॅफेत घेऊन जात तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आलाय। मुलीच्या कुटुंबियांना हा धक्कादायक प्रकार समजल्यानंतर त्यांनी तात्काळ पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून तिन्ही संशयित आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोस्को गुन्हा दाखल केलाय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।